महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मराठी आणि अमराठी हा संघर्ष अधिक तीव्र होत चाललाय। त्याचा प्रत्यय मीरा रोडमध्ये आज पाहायला मिळाला। मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याच्या कांचिलात लगावणाऱ्या मनसे विरोधात गुरुवारी परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता। त्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने विराट मोर्चा काढला। या मोर्चाचा सविस्तर आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। मनसे पदाधिकाऱ्यांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या अमराठी दुकानदाराच्या कानशिलात लगावली आणि गुरुवारी मीरा रोड मधला परप्रांतीय व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरला। त्याला उत्तर देण्यासाठी मनसेने मंगळवारी मोर्चाची घोषणा केली। मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर मध्यरात्री मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सकाळपासूनच मीरा रोड परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता। मोर्चासाठी मनसे पदाधिकारी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली। घोषणाबाजी सुरू झाली। आमच्या भाषेसाठी आम्ही लढतोय। पण कोणत्या पदाधिकारी होय मान्य अविनाश जाधव साहेबांवर अभिमान आहे। मराठी साहेबांचं सरकार आहे, बघा लोकांवर कसा अन्याय करतायत। देवेंद्र फडणवीस गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी पुन्हा सिद्ध केलं। इकडच्या परप्रांतीयांनी काय बोललेलं मोर्चामध्ये की आम्हाला हे भाजपचं सरकार आमचं आहे, काय म्हणालेले की केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, आम्हाला कोण काय करू शकत नाही। आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं। माकडे एकत्र आली म्हणून काही जंगलात त्यांची सत्ता येत नाही। इकडचे वाघ आम्ही आहोत, वाघाला किती काळ पिंजरात ठेवाल, आम्ही रस्त्यावर 100% येऊ। पोलिसांनी मोर्चासाठी रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली। मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिला देखील सहभागी झाल्या होत्या। आम्ही मराठी आहोत आणि मराठी आम्ही शिवरायांची मुलं आहोत। सगळ्यांना लाज वाटायला पाहिजे। मागून बघताय सर्वसामान्य हे मराठीचं गाव आहे। तुम्ही गुजराती लोकांनी जेव्हा आंदोलन केली, रस्त्यावर उतरले, गुजराती मारवाडी गुजराती जय गुजराती असं म्हणाले, जय गुजरात म्हणाले, तेव्हा सगळे बहिरे झालेले गाव हे महाराष्ट्र आहे, कोणाच्या बाबाचं गाव नाहीये। आमच्या मतावर हे लोक राज्य करतात, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। आम्ही हे हकलून लावू। मराठी माणसांशी जो अन्याय होत आहे त्याच्या विरुद्ध आम्ही इकडे जमा झालोय। मला हा प्रश्न आता विचारायचा, 4 तारखेला जो मोर्चा झाला त्यावेळेला पण महिलांना इकडनं तिकडनं असं घेऊन गेले होते का? त्यावेळेला सगळे सुरळीत पडलं। आज कोणाचा दबाव आहे? मराठी मातृभूमीवर मराठी लोकांना आपली मतं एकता मांडून न देण्यासाठी कोणाचा दबाव आहे इकडे? महिला आंदोलक आणि पोलीस आमने सामने आल्यानं अनेक ठिकाणी हुज्जत पाहायला मिळाली। एकीकडे पोलीस आंदोलकांना ताब्यात घेत होते, तर दुसरीकडे तेवढ्याच संख्येनं किंबहुना जास्त संख्येनं आंदोलक रस्त्यावर उतरत होते। अखेर पोलिसांच्या परवानगीविनाच ओम शांती चौकाच्या दिशेनं मोर्चा निघाला। चौकामध्ये मोर्चानं विराट रूप धारण केलं। पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधवांसह स्थानबद्ध केलेल्या नेत्यांची सुटका केली। ओवळा माजीवाड्याचे आमदार प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघात हे सगळं सुरू होतं, त्यामुळे ते देखील मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले। मात्र ते मोर्चाच्या ठिकाणी पोहोचताच 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा सुरू झाल्या।
आता मीरा भाईंदरला एक मोर्चा होता, त्या मोर्चा मराठी जणांचा मोर्चा होता, त्या मोर्चाला सहकार्य करायला मी गेलो होतो. त्या ठिकाणी उभाटा आणि मनसेचे काही लोक होते, त्यांनी माझ्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली. त्यामुळे असं आहे की निवडणुकीच्या तोंडावर हे तर सगळं होतच राहणार. आंदोलनाशिवाय किंवा घोषणाबाजी करण्याशिवाय दुसरं काही येत नाही. मनसे असू द्या, उभाटा असू द्या, त्यांना भविष्यामध्ये सुद्धा महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. मोर्चेकरांनी जोरदार विरोध केला. अखेर प्रताप सरनाईकांना अवघ्या 10 ते 15 मिनिटात माघारी परतावं लागलं. तोपर्यंत लोकल ट्रेननं संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई मीरा रोडमध्ये पोहोचले. त्यांना साथ मिळाली ती ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारेंची. थोड्याच वेळात अविनाश जाधव देखील मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले. या मोर्चाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन आणि गृह खात्याचा दबाव होता. सकाळी ज्या वेळेला पोलीस माझ्या घरी आले त्यावेळेला जे कोणी संबंधित अधिकारी माझ्या घरी आलेले, मी त्यांना विचारलं की साहेब, मी मोर्चा मराठीसाठी काढतोय आणि मराठीसाठी ज्यावेळेला मी मोर्चा काढतोय त्यावेळेला अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रात, सो याचा त्रास तुम्हाला होणार नाही आहे का? तर ते म्हणाले, अविनाश, मला हे सगळं माहिती आहे, पण माझ्यावर खूप दबाव आहे तुला इथनं घेऊन जाण्याच्या बाबतीत. नेत्यांनी भाषणं केली, टाळ्या मिळवल्या. मराठी विरुद्धची एकजूट म्हणून या मोर्चाकडे पाहिलं गेलं. मात्र महापालिकेच्या तोंडावर मराठी विरुद्ध अमराठी हा संघर्ष आता आणखी तीव्र होत चाललाय हे नाकारून चालणार नाही.